विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये खाजगीकरण म्हणजे काय, खाजगीकरणाची कारणं कोणती, खाजगीकरणाचे फायदे कोणते आणि खाजगीकरणाचे तोटे हा भाग मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन आर्थिक सुधारणांमधली जी शेवटची संकल्पना आहे ती म्हणजे जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. जागतिकीकरणाची जी संकल्पना आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहू की जागतिकीकरण म्हणजे काय ते पाहण्यासाठी आपण पाहू जागतिकीकरणाची व्याख्या. आपण सुरुवातीला बघू की जागतिकीकरण म्हणजे काय. तर आपण पाहतो की साधारणपणे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जगातील देशांमध्ये, कारण ही जागतिकीकरण म्हटलं की जागतिक पातळीवर चालणारी ही व्यापक स्वरूपाची काय आहे संकल्पना आहे आणि त्यामुळे जगातील देशांमध्ये वस्तू, सेवा, भांडवली गुंतवणूक आहे, तंत्रज्ञान, दळणवळण, संस्कृती आणि विचारधारा यांची जी देवाणघेवाण आहे, ही देवाणघेवाण होत असताना त्यामध्ये सरकारी जो हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेपही नसतो. म्हणजे सरकारी हस्तक्षेपाशिवाय जे काही होते तर त्याला आपण म्हणू जागतिकीकरणाची ती काय आहे संकल्पना आहे. त्यामुळे आपण थोडक्यामध्ये की जागतिकीकरणाची जी संकल्पना आहे त्यामध्ये जगातील देशांमध्ये कशाची देवाणघेवाण दिसते आपल्याला. वस्तू आहे, सेवा आहे, भांडवली गुंतवणूक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे, आपली संस्कृती आहे, विचारधारा आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जी देवाणघेवाण आहे तेही सरकारी हस्तक्षेपाशिवाय, तर त्याला आपण म्हणतो एक प्रकारे जागतिकीकरण. आता ही जी जागतिकीकरणाची जर संकल्पना आपण विचारात घेतली तर ही संकल्पना नवीन आर्थिक सुधारणानंतरच आपल्याला दिसते का, हाही प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो. तर जागतिकीकरणाची जी संकल्पना आहे ही नवीन आर्थिक सुधारणानंतर जन्मास आली असं नाही. तर आपण अगदी जुने महाकाव्य जे आहे त्याच्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, हे जे हिंदू महाकाव्य आहे या महाकाव्यांमध्ये सुद्धा जगातील अनेक देशांमध्ये व्यापार झाल्याचे जे दाखले आहे ते दाखले उदाहरणं जी आहे ती आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे ही जी संकल्पना आहे ही अगदी रामायण महाभारत काळापासून चालत आलेली ही जागतिकीकरणाची संकल्पना आहे हे या ठिकाणी प्रतीत होतं किंवा हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि म्हणून ही वैश्विक स्तरावरची संकल्पना आहे. यामध्ये वैश्विक ग्राम किंवा ग्लोबल व्हिलेज ज्याला म्हणतो, देशांमधल्या ज्या भौगोलिक सीमा आहे ह्या सीमा तशाच राहिल्या तरी सुद्धा या सर्व गोष्टींची जी आदान प्रदान आहे ती आदान प्रदान मात्र अगदी कशी झाली आहे, सहज शक्य झालेली आहे आज आपल्याला दिसते. आणि म्हणून या धोरणामध्ये जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कसा आहे, वैश्विक दृष्टिकोन आहे. विश्वराज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आता आपण सुरुवातीला पाहू की जागतिकीकरणाची व्याख्या. प्राध्यापक दीपक नायरची जी व्याख्या आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्राध्यापक दीपक नायर जे आहे ते ही व्याख्या करत असताना म्हणतात की जागतिकीकरण म्हणजे काय, तर जागतिकीकरण म्हणजे देशाच्या राजकीय आणि भौगोलिक ज्या सीमा आहे, देशाच्या राजकीय आणि भौगोलिक सीमारेषा ओलांडून केले जाणारे आर्थिक व्यवहार म्हणजे जागतिकीकरण होय. काय म्हणते जागतिकीकरण म्हणजे, तर जागतिकीकरण म्हणजे देशाच्या राजकीय आणि भौगोलिक सीमारेषा ओलांडून केलेले जे आर्थिक व्यवहार आहे त्या आर्थिक व्यवहारांना जागतिकीकरण असं म्हटल्या जातं. आता जागतिकीकरणाची आपल्याला दोन्ही बाजू पाहायची आहे. म्हणजे जागतिकीकरणाला एक अनुकूलही बाजू आहे, फायद्याचीही बाजू आहे, तर दुसरी प्रतिकूल किंवा तोट्याची सुद्धा बाजू आहे.
आणि म्हणून आपल्याला जागतिकीकरणाच्या या दोन्ही बाजूचा विचार जो आहे तो दोन्ही बाजूचा विचार आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. त्यातली पहिली जी बाजू आहे जागतिकीकरणाचे जे फायदे आहे, ते जागतिकीकरणाचे जे फायदे आहे ते आपण या पहिल्या भागामध्ये पाहू. जागतिकीकरणाच्या फायद्यांमध्ये आपण पहिला फायदा पाहू की विकसनशील देशांना नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ. जे कसे देश आहे? विकसनशील देश आहे. विकसनशील देशांना नवनवीन तंत्रज्ञानाचा जो लाभ आहे तो नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ जो आहे तो जागतिकीकरणामध्ये मिळतो. म्हणजे जे विकसनशील देश आहे, जे देश विकासाकडे वाटचाल करत आहे, ज्यामध्ये ज्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिकरणाला गती प्राप्त होतो आहे, औद्योगिक विकासाला चालना मिळते आहे, सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास होतो आहे आणि देशामध्ये विकासाचं लक्ष्य गाठण्याची जिगीषा जी आहे, इच्छा जी आहे ती आहे. आणि म्हणून जे विकसनशील देश आहे त्या विकसनशील देशाला नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ, नवनवीन तंत्रज्ञानाचा जो लाभ आहे तो नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ होतो. हे जागतिकीकरणाचा पहिला फायदा आपल्याला पाहता येईल की जे विकसनशील देश आहे ते जगाच्या पाठीवर मध्ये जे प्रगत आणि विकसित देश आहे अशा विकसित देशामधून नवनवीन जे तंत्रज्ञान आहे ते नवनवीन तंत्रज्ञान आपल्या देशामधून आणून आपली जी उत्पादन प्रक्रिया आहे ही अधिक समृद्ध करू शकतात किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये नवनवीन जे बदल आहे ते बदल घडवून आणू शकतात आणि आपल्या देशातील उत्पादन वाढवून सोबतच बाजारपेठांचाही विकास आणि विस्तार घडवून आणू शकतात. म्हणून पहिला फायदा आहे विकसनशील देशाला नवनवीन तंत्रज्ञानाचा काय होतो? लाभ होतो. त्यानंतर बाजारपेठांचा विकास आणि विस्तार होतो. बाजारपेठांचा विकास आणि विस्तार होतो. बाजारपेठांचा विकास आणि विस्तार जो आहे तो जागतिकीकरणामध्ये आपल्याला होताना दिसतो. कारण आपल्या समोर केवळ आपल्या देशाची बाजारपेठ नाही तर आपल्या नजरेसमोर किंवा आपल्या देशातील उत्पादकांच्या नजरेसमोर आता फक्त आपली बाजारपेठ सीमित नाही तर आता आपल्याला ग्लोबल मार्केट अवेलेबल आहे. आपल्याला जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये आपल्या वस्तूच्या उत्पादनाची विक्री करता येते. म्हणजे आपल्याला आपल्याला जगाच्या पाठीवर कुठे जाऊन उत्पादनही करता येते. कोणत्याही देशातून आपल्याला कच्चा माल आणता येतो. वस्तूचं आपल्याला उत्पादन करून आपल्याला जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये ते उत्पादन विक्री सुद्धा करता येते. म्हणजेच आपल्या बाजारपेठांचा विकास आणि विस्तार जो आहे तो विस्तार घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जागतिकीकरण कसं आहे? फायदेशीर आहे. कारण त्यामुळं आपल्याला केवळ आपली अंतर्गतच बाजारपेठ नाही तर जगातील अनेक बाजारपेठा ज्या त्या काबीज करता येतात. त्यामध्ये आपला जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची विक्री करता येते. म्हणून बाजारपेठांचा विकास आणि विस्तार होतो हे आपल्याला जागतिकीकरणाचा एक फायदा सांगता येईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सामर्थ्य वाढते. जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सामर्थ्य आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सामर्थ्य कशामुळे वाढते? जागतिकीकरणामुळे वाढते. कारण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपला जो संबंध आहे तो संबंध जगातल्या सर्व देशांशी येतो. प्रगत देशाशी येतो, विकसनशील देशाशी सुद्धा येतो, अल्पविकसित देशांशी सुद्धा आपला व्यापारिक संबंध येतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये जेव्हा आपण आपल्या वस्तू वेगवेगळ्या देशामध्ये विकायला नेतो तेव्हा आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय होतं? सामर्थ्य वाढते. म्हणजे आंतरराष्ट्रीय जे सामर्थ्य आहे त्या आंतरराष्ट्रीय सामर्थ्यामध्ये सुद्धा जागतिकीकरणामुळे काय होते? वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. कारण आपल्याला अनेक बाजारपेठा जागतिकीकरणामुळे प्राप्त झालेले आहे किंवा अनेक बाजारपेठा ज्या आहे त्या आपल्यासाठी खुल्या आहेत आणि म्हणून आपण कोणत्याही बाजारपेठेमध्ये आपला माल जो आहे तो विकू शकतो. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जे सामर्थ्य असतं आपलं ते सामर्थ्य जागतिकीकरणामुळे वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर औद्योगिक विकासात वाढ. औद्योगिक विकासात वाढ. आपला जो औद्योगिक विकास आहे त्या औद्योगिक विकासाला सुद्धा
जागतिकीकरणामुळे काय होते, गती मिळते. आणि कारण आपले जे उद्योगधंदे आहे, आपले जे मोठमोठे कारखाने आहे, त्यांचा विकास करायचा असेल, उद्योगधंद्यांचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला आपल्या देशी बाजारपेठे पुरतच मर्यादित राहून चालत नाही, तर आपल्याला मग त्यासाठी विदेशी बाजारपेठा जर आपल्यासाठी मोकळ्या असेल, मुक्त असेल, आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या वस्तूंची निर्यात त्या देशांमध्ये करता येत असेल, तर अशा वेळी औद्योगिक जो विकास आहे तो औद्योगिक विकास करण्याला एक प्रेरणा म्हणून, एक चालना मिळू, एक प्रोत्साहन जे आहे ते प्रोत्साहन प्राप्त होत असतं. आणि त्यामुळे देशाचा जो औद्योगिक विकास आहे त्याला एक प्रकारची काय प्राप्त होते, गती जी आहे ती गती प्राप्त होते. आणि जिथे गती तिथे प्रगती. आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये सुद्धा त्यामुळे काय होते, वाढ होते. आणि म्हणून औद्योगिक विकासात वाढ हे सुद्धा जागतिकीकरणाचा आपल्याला एक फायदा सांगता येईल. त्यानंतर रोजगार संधीची उपलब्धता. रोजगार जी संधी आहे त्या रोजगार संधीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं आपल्याला दिसतं, किंवा रोजगार संधी जी आहे त्याची उपलब्धता जी आहे ती वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुरेसं भांडवल नाहीये किंवा भांडवलाची कमतरता आहे, परंतु आपल्याकडे मानवी धन आहे किंवा ह्युमन कॅपिटल आहे किंवा मोठ्या प्रमाणावर श्रमिक संख्या आहे, श्रमाची विपुलता आपल्या देशामध्ये आहे, परंतु भांडवलाची कमतरता आहे. अशा वेळी जर आपल्या देशामध्ये अनेक जे विदेशी कंपन्या आहे किंवा प्रगत देशामधले जे भांडवल आहे त्याची गुंतवणूक जर आपल्या देशामध्ये झाली तर काय होईल की देशातील जी काही कार्यक्षम लोकसंख्या आहे या कार्यक्षम लोकसंख्येच्या हाताला काम मिळेल, त्यांना रोजगार प्राप्त होईल आणि त्यामुळे देशामध्ये रोजगार जी संधी आहे त्या रोजगार संधीत वाढ होईल किंवा रोजगार संधीची जी उपलब्धता आहे ती उपलब्धता सुद्धा त्या निमित्ताने म्हणजे जागतिकीकरणाच्या निमित्ताने वाढेल. म्हणून रोजगार संधीमध्ये वाढ किंवा रोजगार संधीची उपलब्धता हे सुद्धा जागतिकीकरणाचा आपल्याला फायदा सांगता येईल. त्यानंतर सांस्कृतिक किंवा संस्कृतीची जी देवाणघेवाण आहे, संस्कृतीची जी देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण सुद्धा जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली आपल्याला दिसते. केवळ आपण वस्तूंच्या आणि सेवांचाच व्यवहार जागतिकीकरणामध्ये करत नाही किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फक्त आपण वस्तू आणि सेवांचाच आयात निर्यात किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करत नाही, तर आपण या सोबतच त्या देशामधली विचारधारा काय आहे, त्या देशामधली संस्कृती काय आहे, त्या देशातील लोकांच्या राहणीमान कसं आहे, ते लोक कसे बोलतात, कसे वागतात, तिथलं संघटन कसं आहे, त्या लोकांमध्ये असलेले जे विविध गुणवैशिष्ट्य आहे ती गुणवैशिष्ट्ये काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काय करतो, अभ्यास करतो. आणि त्या संस्कृतीची सुद्धा देवाणघेवाण जी आहे ती कशाच्या निमित्ताने होते, जागतिकीकरणाची जी संकल्पना आहे त्या जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये जी सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ती सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा आपली झाल्याचं दिसतं. आपण अनेक ज्या गोष्टी आहे त्या विदेशी ज्या संस्कृतीमधून आपण आणलेल्या आहे, अनेक डेज आहे आपल्याकडे, ते डेज आपण पाहतो की ते सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये आलेले आहे. आपल्याकडे फादर्स डे, मदर्स डे, हे डॉटर्स डे हे कधी आपण ऐकलेले नव्हते, परंतु अलीकडे आपण पाहतो की फादर्स डे आहे, मदर्स डे आहे, डॉटर्स डे आहे. तर हे सगळे डेज जे आहे त्या आपल्या फॉरेन ज्या कल्चर आहे त्या फॉरेन कल्चर मध्ये आहे. कारण आपल्या इथे तर नेहमीच आपण आई वडील यांना अगदी दैवत मानतो आणि त्यामुळे वेगळे दिवस करण्याची आपल्याला गरज वाटत नव्हती, परंतु एक कुठेतरी त्या कल्चरमध्ये ते आहेत. आपण आपल्याही कल्चरमध्ये हे सगळे दिवस आले आणि आपण तो एक दिवस फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे किंवा हे सगळे डेज आपण काय करतो, साजरे करतो. तर ही काय आहे, सांस्कृतिक एक प्रकारची काय आहे, देवाणघेवाण आहे. आपला पोशाख आहे, आपल्या खानपानाच्या पद्धती आहे, ह्या सुद्धा बदललेल्या आपल्याला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये दिसून येतात. त्यानंतर राहणीमानाच्या दर्जात वाढ. राहणीमानाचा जो दर्जा आहे, त्या राहणीमानाच्या दर्जात सुद्धा काय दिसते, आपल्याला वाढ दिसते. राहणीमानाचा दर्जा तो आपला तो उंचावलेला आपल्याला दिसतो. कारण मार्केटमध्ये अनेक विदेशी वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे आणि त्यामुळे काय होतं की आपण एखाद्या वेळेस गृहीत धरून जातो की ही वस्तू आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहे,
परंतु मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण 2 किंवा 3 वस्तू जास्तीच्या घेऊन येतो आणि मग आल्यानंतर आपल्याला जर विचारलं घरी की ह्या वस्तू कशा काय आणल्या, या तर काही आपल्या यादीत नव्हत्या, तर आपण म्हणतो नवी दिसली, स्वस्त दिसली, चांगली दिसली आणि अतिशय उपयुक्त वाटली म्हणून ती वस्तू मी काय केलं घरी घेऊन आलो. म्हणजेच काय झालं की आपण बऱ्याचदा गरज नसतानाही त्या वस्तूंची काय करतो खरेदी करतो. म्हणजे आपल्या उपभोगात वाढ झाली, आपल्या राहणीमानाच्या दर्जात सुद्धा काय झाली वाढ झाली. आपण अगदी वेगवेगळ्या वस्तूंचा उपभोग घेतो आणि त्यामुळे आपला जो राहणीमानाचा दर्जा आहे त्या दर्जामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून राहणीमानाच्या दर्जात वाढ किंवा उपभोगात वाढ हे सुद्धा आपलं एक फायदा म्हणजे राहणीमानात आहे. त्यानंतर उपभोग जो आहे त्या उपभोगामध्ये सुद्धा काय दिसते आपली वाढ दिसते. अनेक वस्तूंचा जो उपभोग आहे त्या उपभोगामध्ये आपण वाढ झाली. आपण आपल्या खानपानामध्ये सुद्धा अनेक वस्तूंचा समावेश केलेला आहे. उपभोगात वाढ अगदी वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज जे पदार्थ आहे ते आपण खूप ज्याचा अगदी स्वाद जो आहे तो स्वाद आपण घेतो किंवा त्याचा उपभोग जे आहे तो मोठ्या प्रमाणावर घेतो. तर अशा अनेक वस्तू आहे की ज्यामुळे उपभोगात काय झालेली दिसते आपल्याला वाढ झालेली दिसते. किंवा अनेक देशामधल्या अनेक वस्तू ज्या आहे त्या वस्तू आपण आपल्या रोजच्या दैनंदिन उपभोगामध्ये सुद्धा काय केलेले आहे समाविष्ट करून घेतलेले आहे. म्हणजेच उपभोगामध्ये वाढ हे सुद्धा जागतिकीकरणाचा आपल्याला एक फायदा जो आहे तो फायदा सांगता येईल. त्यानंतर संस्कृतीची देवाणघेवाण झाली, उपभोग पातळीमध्ये वाढ झाली. हे सगळे जे आहे हे सगळे आपल्याला काय सांगता येईल फायदे जे आहे ते फायदे जागतिकीकरणाचे सांगता येईल. विकसनशील देशांना नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ झाला किंवा होतो. त्यानंतर बाजारपेठांचा विकास आणि विस्तार जो आहे तो जागतिकीकरणामुळे होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्याला वाढलेलं दिसतं. देशाचा औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली. रोजगार संधी ज्या आहे त्या रोजगार संधीत वाढ झाली. संस्कृतीची देवाणघेवाण झाली, विविध विचारधारांची देवाणघेवाण झाली, राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली आणि उपभोग जो आहे त्या उपभोगामध्ये सुद्धा काय झालेली दिसते आपल्याला वाढ जी आहे ती झालेली दिसते. आणि यानंतर दुसरी जी बाजू आहे जागतिकीकरणाची ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू की जागतिकीकरणाचे जसे फायदे आपण पाहिले तसेच जागतिकीकरणाचे काही तोटे जे आहे ते तोटे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण दोन्ही बाजू ज्या आहे त्या जागतिकीकरणाला आपल्याला दिसून येतात. जसे काही फायदे आपल्या अर्थव्यवस्थेला किंवा देशाला झालेले आहे तसेच काही तोट्याची सुद्धा बाजू आपल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये दिसून येते. तर साधारणपणे कोणकोणते तोटे आहे जे जागतिकीकरणामुळे निर्माण झाले त्या तोट्यांचाही आपण या भागामध्ये विचार करू. एक म्हणजे सार्वजनिक खर्चात कपात झाली. पहिला तोटा आहे की जो सार्वजनिक खर्च आहे त्या सार्वजनिक खर्चामध्ये कपात झाल्याचं आपल्याला दिसून येते. सार्वजनिक खर्चात कपात हे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत येतं. परंतु ज्यावेळी सार्वजनिक खर्चात कपात होते तेव्हा त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम विशेषतः कोणावर होतो, हा मुठभर जे श्रीमंत आहे त्यांच्यावर होत नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये कपात होते तेव्हा ज्या गरिबांच्या दृष्टिकोनातून किंवा मध्यमवर्गीयाच्या दृष्टिकोनातून ज्या काही चांगल्या योजना असतात, जे काही चांगले अभियान असतात, तर या योजना असेल, हे अभियान असेल, यावर होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी केला जातो. त्या खर्चामध्ये कपात केली जाते आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम अगदी मुठभर लोकांना नाही परंतु संख्येने मोठ्या असलेल्या वर्गाला जो आहे तो परिणाम भोगावा लागतो. आणि म्हणून सार्वजनिक खर्चात कपात हा एक जागतिकीकरणाचा आपल्याला तोटा सांगता येईल. कारण त्या कपातीमुळे देशातील जे गरीब आहे त्या गरिबांच्या उपभोगावर म्हणू किंवा गरिबांच्या आर्थिक प्रगतीवर म्हणू त्याचा काय होतो परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा आहे परकीय कर्जात वाढ. दुसरा आहे परकीय कर्जात वाढ. जो परकीय कर्ज आहे त्या परकीय कर्जामध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण आपण विदेशातून वेगवेगळे तंत्रज्ञान आणतो
वेगवेगळी यंत्रसामग्री जी आहे ती आणली जाते. उत्पादन प्रक्रियेमध्ये नवनवीन बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाची आपण आयात करतो, साधन सामग्रीची आपण आयात करतो आणि ही आयात करत असताना प्रचंड प्रमाणावर आपल्याला विदेशी चलन जे आहे ते विदेशी चलन द्यावं लागतं. ज्या देशातून आपण आणलं असेल त्या देशाचं चलन आपल्याला द्यावं लागतं. फ्रान्समधून आलं असेल मग आपल्याला फ्रँक द्यावा लागेल, आहे की नाही. तर आपण इटलीतून आलो तर आपल्याला लिरा द्यावे लागेल, आपण अमेरिकेतून आणलं तर आपल्याला डॉलर द्यावं लागेल, इंग्लंडमधून तर आपल्याला पाऊंड द्यावं लागेल. म्हणजे काय की ज्या ज्या देशातून आपण तंत्रज्ञान आयात केलेलं आहे त्या त्या देशाचं चलन आपल्याला द्यावं लागेल आणि त्यामुळे ते चलन आपण मोठ्या प्रमाणावर ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहे, IMF असेल, जागतिक बँक असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मग त्यासाठी कर्ज घेतो आणि त्यामुळे जे परकीय कर्ज आहे त्या परकीय कर्जामध्ये काय होते, वाढ होताना दिसून येते. तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक तोटा जो आहे तो आपल्याला जागतिकीकरणाचा सांगता येईल. त्यानंतर तिसरं आहे की आयातीवरील जे प्रशुल्क आहे त्या आयातीवरील प्रशुल्क समाप्तीचा जो फटका आहे तो बसलेला दिसतो. आयातीवर ज्या प्रशुल्क बसतात त्या आयातीवर प्रशुल्क जी समाप्ती आहे, आयातीवरील प्रशुल्क समाप्तीचा जो फटका आहे तो आयातीवर प्रशुल्क समाप्तीचा फटका बसल्यामुळे सुद्धा जागतिकीकरणाचा जो तोटा आहे तो निर्माण झालेला दिसतो की ज्या आयात वस्तू आहे त्या आयात वस्तूवर जर प्रशुल्क लागले तर ती आयात होणारी वस्तू ग्राहकांना जास्त किमतीला पडते. परंतु जर त्या आयातीवरील प्रशुल्क संपवून टाकले, संपुष्टात आले किंवा ते प्रशुल्क बसवले गेले नाही तर जागतिक बाजारपेठेतून आपल्या देशामध्ये येणारी वस्तू ग्राहकांना स्वस्त वाटते आणि त्यामुळे ती वस्तू मोठ्या प्रमाणावर काय केली जाते, खरेदी केली जाते आणि त्यामुळे काय होतं की देशाच्या आयातीमध्ये काय होते, वाढ होते आणि म्हणून आयात प्रशुल्क जी समाप्ती आहे किंवा आयात प्रशुल्क जो संपवण्यात आलेला आहे त्याचा फटका सुद्धा बसून देशाच्या आयातीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून तो सुद्धा आपल्याला जागतिकीकरणाचा एक जो तोटा आहे तो सांगता येईल. त्यानंतर खाजगीकरणाच्या विस्तारासाठी दबाव. जे खाजगीकरण आहे त्या खाजगीकरणाच्या विस्तारासाठी दबाव जो आहे तो दबाव दिसून येतो आपल्याला. आपण पाहतो की साधारणपणे जे मोठमोठे भांडवलदार आहे, जे मोठमोठे औद्योगिक घराणे आहे, जे मोठमोठे उद्योगपती आहे ते उद्योगपती काय करतात की खाजगीकरणाच्या विस्तारासाठी दबाव आणतात. म्हणजे जे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात आहे ते उद्योग कुठे हस्तांतरित व्हावे, खाजगी क्षेत्राकडे, खाजगी गुंतवणूकदाराकडे हस्तांतरित व्हावे यासाठी हे मोठे जे भांडवलदार आहे, जे मोठे गुंतवणूकदार आहे, मोठे जे उद्योजक आहे हे उद्योग सार्वजनिक क्षेत्रावर म्हणजे सरकारवर एक प्रकारचा काय आणतात, दबाव आणतात आणि या दबावामुळे काय होतं की खाजगीकरणाच्या विस्तारासाठी दबाव आणल्यामुळे अनेक सार्वजनिक उद्योग जे आहे ते सार्वजनिक उद्योग कोणाकडे हस्तांतरित होतात, खाजगी गुंतवणूकदाराकडे हस्तांतरित होतात आणि खाजगी गुंतवणूकदाराकडे जेव्हा ते हस्तांतरित होतात तेव्हा त्यांचा मोठा असतो उद्देश असतो जास्तीत जास्त नफा प्राप्त करणे आणि त्यामध्ये मग समाजहित किंवा समाज कल्याण किंवा देशकल्याणाचा हेतू नसतो. कारण तिथे खाजगी गुंतवणूकदार महत्तम नफ्याने प्रेरित होऊन उत्पादनाची प्रक्रिया राबवत असतो आणि त्यामुळे खाजगीकरणाच्या विस्तारासाठी जो दबाव आणतो त्या दबावामुळे काय होतं की सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे खाजगीकरणाच्या विस्तारासाठी दबाव हा सुद्धा जागतिकीकरणाचा आपल्याला एक तोटा जो आहे तो तोटा सांगता येईल. त्यानंतर परावलंबित्वात वाढ. आपलं परावलंबित्व जे आहे ते परावलंबित्व वाढल्याचं आपल्याला दिसतं. कारण परावलंबित्वात वाढ का झाली तर आपल्याला जगाच्या सर्व बाजारपेठा मोकळ्या झाल्या, मुक्त झाल्या. आपण जगातून कुठूनही कोणत्याही देशातून ती वस्तू आपल्या देशामध्ये आयात करू शकतो, आणू शकतो आणि त्यामुळे काय झालं की एक मुक्त बाजारपेठ जागतिकीकरणामुळे निर्माण झाली आणि त्यामुळे काय झालं की आपल्या देशामधलं जे परावलंबित्व आहे ते परावलंबित्व वाढत गेलं. आपण अनेक वस्तूच्या बाबतीमध्ये ज्या वस्तू आपण देशात उत्पादितही करू शकतो त्याही वस्तू उत्पादित करण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कुठे दिसतो, आपल्याला दिवसेंदिवस मागे येत असल्याचा दिसतो आणि म्हणून देश स्वयंपूर्ण, परिपूर्ण, आत्मनिर्भर जर करायचा असेल तर आपल्याला परावलंबित्व
असू नये. परावलंबित्व जर असलं तर आपण आपला स्वावलंबन जे आहे त्या स्वावलंबनाला तडा जाते आणि म्हणून परावलंबित्व जे आहे ते परावलंबित्वात वाढ जी आहे ती आपल्याला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली दिसून येते. अनेक वस्तूच्या बाबतीमध्ये आपण आपल्या देशामध्ये तंत्र जे आहे ते विकसित न करता त्या वस्तूंची आपण दुसऱ्या देशाकडून सतत आयात करत असतो आणि त्यामुळे आपली जी वाटचाल असते ते स्वावलंबनाकडे कमी आणि परावलंबित्वाकडे जास्त असल्याचं दिसून येते. त्यामुळे ही सुद्धा आपल्याला एक दोष सांगता येईल. त्यानंतर आर्थिक विषमतेत वाढ. आर्थिक जी विषमता आहे ही आर्थिक विषमता जागतिकीकरणामुळे वाढीस लागते. आपण पाहिलं की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जी खाजगीकरणाची संकल्पना येते त्या खाजगीकरणामध्ये काय होतं की सार्वजनिक सत्तेतील अनेक उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योग हे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित होतात आणि त्यामुळे काय होतात की हे जे उद्योगधंदे आहे हे उद्योगधंदे कोणी घेतले तर मोठमोठे जे भांडवलदार आहे, मोठमोठे जे उद्योगपती आहे त्यांनी घेतले. त्यामुळे काय झालं की देशातील मुठभर जनता जी आहे त्या मुठभर जनतेच्या हाती राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा जाईल आणि जे संख्येने खूप मोठा वर्ग आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचा कमी हिस्सा जाईल आणि त्यामुळे काय होईल की गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग समाज व्यवस्थेमध्ये निर्माण होईल आणि त्यामुळे आर्थिक समानतेसह विकास न साधता आर्थिक विषमता निर्माण करणारा जो विकास आहे तो देशामध्ये साधला जाईल. म्हणून आर्थिक विषमतेत वाढ हे सुद्धा आपल्याला एक जागतिकीकरणाचा जो तोटा आहे तो तोटा सांगता येईल. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचं वर्चस्व वाढलं. ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहे या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे वर्चस्व आहे ते वाढलेलं आपल्याला दिसतं. अनेक ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहे प्रगत देशांच्या त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व देशावर निर्माण झाल्याचं दिसून येतं. कारण ज्या विविध क्षेत्रातील कंपन्या आहे त्याच्यामध्ये बँकिंग आहे, दूरसंचार आहे, विविध इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या आहे, विविध सॉफ्टवेअरच्या ज्या कंपन्या आहे, पर्यटन आहे, जाहिरात आहे, अशा विविध कंपन्या ज्या आहे त्या कंपन्यांचं वर्चस्व आहे ते देशाच्या अर्थव्यवस्थेवर निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहे त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व जे आहे ते देशाच्या अर्थव्यवस्थेवर निर्माण झाल्याचं दिसतं. हा सुद्धा एक दोष जो आहे तो जागतिकीकरणाचा असल्याचं आपल्याला दिसून येतो किंवा तो जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं वर्चस्व जे आहे ते देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसतं. बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीत वाढ झाल्याचं आपल्याला दिसतं. आपण पाहिलं होतं की नवीन आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती प्राप्त होईल, रोजगार संधीत वाढ होईल, देशी बाजारपेठेचा विकासाने विस्तार होईल, तंत्रज्ञानाचा विकास होईल, विस्तार होईल. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण गोड स्वप्न जे आहे ती गोड स्वप्न पाहिली होती. परंतु जे फळ आहे ते फळ आपल्याला जागतिकीकरणामध्ये मिळालं का किंवा नवीन आर्थिक सुधारणांमध्ये मिळालं काय? तर आपण जर अधिक आणि वजाबाकी या दोन्हीचा विचार केला तर कधी कधी असं वाटते की आपल्या देशाच्या हाती नेमकं या जागतिकीकरणामध्ये काय आलं. तर जागतिकीकरणामध्ये आपण पाहतो की सातत्याने बेरोजगारी जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसतं. कारण जे तंत्र या विदेशी कंपन्यांनी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी, भांडवलदारांनी वापरलं ते तंत्र जे आहे ते श्रमाधिष्ठित तंत्र नव्हतं, तर त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून देशामध्ये उत्पादन प्रक्रिया राबवली आणि त्यामुळे आपल्याला जे वाटत होतं की मोठ्या प्रमाणावर देशातील लोकांना रोजगार प्राप्त होईल ते स्वप्न जे होतं ते स्वप्नच राहिलं. कारण या प्रक्रियेमध्ये गुंतवणूक तर मोठ्या प्रमाणावर वाढली देशामध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रचंड गुंतवणूक केली, परंतु त्यामध्ये मोजक्या लोकांना ज्यांचे जो कौशल्य आहे, जे ह्युमन कॅपिटल आहे देशामधलं, त्या ह्युमन कॅपिटलला जे अगदी स्किल्ड लेबर आहे त्या स्किल्ड लेबरला या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काम मिळालं. परंतु जे अनस्किल्ड लेबर आहे त्या अनस्किल्ड लेबरला मात्र यामध्ये काम मिळालं नाही. लठ्ठ पगारावर त्यांना नोकऱ्या मिळाल्या परंतु अतिशय तुटपुंज उत्पन्न देखील साधारण श्रमिकांच्या हाती आलं नाही, अनस्किल्ड लेबरच्या हाती आलं नाही आणि म्हणून बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीमध्ये काय झाल्याचं दिसतं आपल्याला, वाढ जी आहे ती वाढ झाल्याचं दिसून येतं. हे सुद्धा आपल्याला एक तोटा जो आहे तो सांगता येईल. त्यानंतर जो व्यापार आहे
तो अन्याय युक्त म्हणजे जो व्यापार आहे जागतिकीकरणामध्ये तो अन्याय मुक्त असायला पाहिजे, परंतु हा व्यापार जो दिसतो हा अन्याय मुक्त व्यापार जो आहे तो आपल्याला जागतिकीकरणामध्ये दिसतो. यामध्ये अन्याय कोणावर होताना दिसतो? अन्याययुक्त जो व्यापार आहे तो अन्याययुक्त व्यापार आपण पाहतो. तर हा जो अन्याय आहे हा अन्याय जर कोणावर होता याचा जर आपण विचार केला तर हा व्यापार होत असताना किंवा जागतिकीकरण होत असताना जी अप्रगत देश आहे, जे विकसनशील देश आहे, तर या विकसनशील देशांवर, ज्या मागास देशांवर, अल्पविकसित देशांवर जो परिणाम होतो तो परिणाम अन्यायकारक आहे. कारण यामध्ये जे विकसित देश आहे या विकसित देशांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये विकसनशील देशावर नेहमी दबाव आणलेला आहे. त्यांनी नेहमी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये विकसनशील जे देश आहे किंवा अल्पविकसित जे देश आहे, मागास जे देश आहे, त्यांचं कुठेतरी आपण म्हणू की त्याला दुजाभाव जो आहे तो प्राप्त झालेला दिसून येतो. एक अन्यायपूर्ण वागणूक जी आहे ते अन्यायपूर्ण वागणूक किंवा पक्षपाती जे धोरण आहे ते पक्षपाती धोरण जे आहे ते नेहमी जे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे बडे राष्ट्र आहे, मोठे राष्ट्र आहे, श्रीमंत राष्ट्र आहे, प्रगत राष्ट्र आहे यांची राहिलेली आपल्याला दिसते. गरीब जे राष्ट्र आहे या राष्ट्रावर अन्याय झालेला दिसतो आणि म्हणून अन्याययुक्त जो व्यापार आहे तो व्यापार आपल्याला दिसतो. जेव्हा त्यांच्या देशातून आपल्या देशामध्ये माल येतो तेव्हा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रशुल्क आकारली जात नाही. मात्र जेव्हा आपल्या अल्पविकसित देशातले किंवा विकसनशील देशातले जेव्हा वस्तू किंवा माल विकसित देशामध्ये विकायला जातो त्याच्यामध्ये मात्र अनेक प्रकारचे अडथळे जे आहे ते अडथळे निर्माण केले जातात आणि त्यामुळे एक अन्यायपूर्ण जी वागणूक आहे ती जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये गरीब देशांना, विकसनशील देशांना, अल्पविकसित देशांना प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हा व्यापार कसा आहे? जागतिकीकरणामध्ये होणारा अन्याययुक्त व्यापार आहे असंही यामध्ये म्हटलं जातं. आणि म्हणून हा सुद्धा एक दोष किंवा तोटा जो आहे तो आपल्याला सांगता येईल. त्यानंतर स्वदेशी जे उद्योग आहे या स्वदेशी उद्योगांना धोका. जे स्वदेशी उद्योग आहे या स्वदेशी उद्योगांना धोका जो आहे तो धोका जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये प्राप्त झालेला दिसतो. कारण जे मोठमोठे उद्योग आलेले आहे विदेशातून त्या मोठ्या उद्योगांसोबत स्पर्धा करताना आमचे जे स्वदेशी उद्योग होते, छोटे उद्योग, लघु उद्योग जे होते किंवा जे भांडवलाच्या दृष्टीने कमकुवत होते असे जे उद्योग होते स्पर्धेमध्ये ते कुठेतरी मागे पडले आणि त्यामुळे स्वदेशी जे उद्योग आहे यांना धोका निर्माण झाला. या उद्योगांनी केलेलं जे उत्पादन आहे ते उत्पादन आणि विदेशी जे उद्योग आहे त्यांनी केलेलं उत्पादन याच्यामध्ये कुठेतरी फरक दिसतो. कारण त्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान आणि आपण वापरलेलं तंत्रज्ञान यामध्ये त्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान अतिशय उच्च दर्जाचं होतं आणि आपण वापरलेलं तंत्रज्ञान त्या तुलनेमध्ये कमी दर्जाचं असल्यामुळे काय झालं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यांच्या मालाला चांगली मागणी राहिली. इव्हन आपल्याही देशामध्ये त्यांनी उत्पादित केलेला माल जेव्हा विक्रीला आला तेव्हा ग्राहकांची झुंबड स्वदेशी मालापेक्षा त्या विदेशी मालावरच जास्त झाली. आणि त्यामुळे कारण शेवटी ग्राहकाला काय पाहिजे आहे? ग्राहकाला जे चांगलं दिसतं ते पाहिजे आहे, जे स्वस्त आहे आणि मस्त आहे ते पाहिजे आहे आणि नवनवीन पाहिजे आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एक ग्राहक म्हणून बरेचदा तो ही वस्तू माझ्या देशाची आहे की ही वस्तू विदेशातली आहे याचाही विचार करीत नाही. याची आपल्याला सगळ्यांना आयडिया आहे. आपण पाहतो की बरेचदा मोबाईल लॉन्च होतो आणि अगदी काही सेकंदामध्ये पूर्ण मोबाईल विकले जातात विदेशी कंपन्यांचे. तर हे आपण जे उदाहरण आहे हे अगदी पाहतो ऑनलाईन शॉपिंगमध्ये ज्या विविध विदेशी हे आहेत तर त्यांचे आपण पाहतो की कशा माल जो आहे तो हातोहात विकल्या जातो. कारण काय कुठेतरी आपण मागे आहे त्यांच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणा, उत्पादनाच्या बाबतीमध्ये म्हणा. आणि म्हणून जे स्वदेशी उद्योग आहे या स्वदेशी उद्योगांना जो धोका आहे तो धोका सुद्धा या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा आहे वसाहतवादाचा धोका. वसाहतवादाचा धोका जो आहे तो सुद्धा
जागतिकीकरणामुळे निर्माण होऊ शकतो किंवा निर्माण होण्याची शक्यता दाट असते. कारण आपण पाहतो की जे छोटी छोटी राष्ट्रे आहे किंवा जे विकसनशील देश आहे त्या देशामध्ये जे श्रीमंत आणि प्रगत देश आहे ते देश मोठ्या प्रमाणावर काय करतात, गुंतवणूक करतात. याच्यामध्ये आपण साधारणपणे 18व्या शतकामध्ये जर आपण विचार केला तर डच आहे, फ्रेंच आहे, यांनी अगदी वसाहत म्हणजे अनेक देशामध्ये वसाहतवाद जो आहे तो वसाहतवाद निर्माण केल्याचं आपल्याला इतिहासावरून लक्षात येतं. आणि त्यामुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे किंवा जागतिकीकरण जे आहे ते सुद्धा आपल्याला पुढे वसाहतवादाकडे नेईल की काय अशी साशंक भीती आपल्याला वाटायला लागलेली दिसून येते. आणि म्हणून वसाहतवादाचा जो धोका आहे तो धोका सुद्धा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे निर्माण होऊ शकतो किंवा ती शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून वसाहतवादाचा धोका हा सुद्धा जागतिकीकरणाचा आपल्याला एक काय सांगता येईल, तोटा सांगता येईल. तर अशा पद्धतीने हे सर्व जागतिकीकरणाचे काय आहेत, तोटे आहेत. आपण आज काय काय बघितलं? आज आपण बघितलं की जागतिकीकरण म्हणजे काय. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जागतिकीकरण म्हणजे काय, व्याख्या बघितली आपण जागतिकीकरणाची. त्यामध्ये आपण जागतिकीकरणाचे फायदे जे आहे ते पाहिले आणि दुसऱ्या याच्यात पाहिले आपण जागतिकीकरणाचे तोटे. तर अशा दोन्ही बाजू आपण जागतिकीकरणाच्या या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेल्या आहेत. आपण निश्चितच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आजचा जो आपला तास आहे तो आपण थांबू. या ठिकाणी नवीन आर्थिक सुधारणामधल्या आपण 2-3 व्हिडिओमध्ये एक एक कन्सेप्ट क्लिअर केली. त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण उदारीकरणाची संकल्पना, दुसऱ्या याच्यामध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण खाजगीकरण आणि आज आपण जागतिकीकरणाची संकल्पना आहे ती पाहिली. या ठिकाणी आपण आज थांबू आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. शेती, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे शेतीचं महत्त्व आहे तो एक व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या तासाला भेटू. ओके.